तर राज्यात 29 पैकी 26 मनपात भाजपा आघाडीवर आहे। भाजपा मोठा भाऊ ठरताना दिसते। राज्यामध्ये पुन्हा एकदा लोकसभा विधानसभा पाठोपाठ मनपा इलेक्शन मध्ये देखील भाजपाच वरचढ ठरताना दिसते। तर या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, प्रकाश दरेकर आघाडीवर प्रभाग क्रमांक 3 मधून प्रवीण दरेकरांचे बंधू प्रकाश दरेकर नशीब आजमावत आहेत। आपला मुंबई प्रभाग क्रमांक 3 मधून प्रकाश दरेकर हे आघाडी घेताना दिसत आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आपण जर पाहिली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेबद्दल जर बोलायचं तर शिंदेच्या शिवसेनेला विशाल ठाणे मेघना घाडगे विजयी झालेले आहेत। युबीडीच्या पनवेल शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 11 मधून मेघना घाडगे या विजयी झालेल्या आहेत। केवळ आणि केवळ अचूक आणि बेधडक निकाल, सगळ्यात पहिला केवळ लोकशाही मराठीवर राज्यात 29 पैकी 26 मनपात भाजपा आघाडी घेताना दिसते। भाजपा 85 जागा, मुंबईमध्ये तर 90 जागा लढणारी शिंदेची शिवसेना 21च्या घरात अडकलेली आहे। पण भाजपनं आणि शिंदेच्या शिवसेनेनं सेंचुरी पार केलेली आहे, 101 जागा दोघांच्याही मिळून। त्यामुळे मॅजिक फिगर गाठण्याच्या दृष्टीने केवळ 3 जागा या बाकी आहेत महायुती करता। 104 नंतर महायुती या ठिकाणी लीड घेईल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। प्रतिक्रिया येतात जो प्रोग्राम होता डेव्हलपमेंट करण्याबद्दल, पण हे डेव्हलपमेंट लोकांचे होत नाही। धारावीतून काही लोकांना बाहेर पाठवणार आहे म्हणून त्याचा विरोध करलेला आहे। आम्ही डेव्हलपमेंटचा कुणी विरोध करतो। डेव्हलपमेंट ही व्हायला पाहिजे, आमच्या पक्षाचं पण मागणी आहे। पक्षाचा जो प्रोग्राम होता डेव्हलपमेंट करण्याबद्दल, पण हे डेव्हलपमेंट लोकांचे होत नाही। धारावीतून काही लोकांना बाहेर पाठवणार आहे म्हणून त्याचा विरोध करलेला आहे। आम्ही डेव्हलपमेंटचा कुणी विरोध करतो। डेव्हलपमेंट ही व्हायला पाहिजे, आमच्या पक्षाचं पण मागणी आहे। पक्षाचा जो प्रोग्राम होता डेव्हलपमेंट करण्याबद्दल, पण हे डेव्हलपमेंट लोकांचे होत नाही। धारावीतून काही लोकांना बाहेर पाठवणार आहे म्हणून त्याचा विरोध करलेला आहे। आम्ही डेव्हलपमेंटचा कुणी विरोध करतो। पोस्टल मतमोजणी ही आता पूर्ण झालेली आहे। 12:29 पोस्टल मतमोजणी आता मात्र पूर्ण झालेली आहे। आता खऱ्या अर्थानं ईव्हीएम उघडलं जाईल आणि मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होईल। आता निकाल हळूहळू सगळेच सुस्पष्ट होण्यास सुरुवात होईल। तर भायखळा मतमोजणी केंद्रावर मतमोजणी आता सुरू झालेली आहे। भायखळ्यामध्ये 209 आणि 210 या प्रभागाची मतमोजणी आता सुरू झाल्याची अपडेट समोर येते। पोस्टल मतमोजणी पूर्ण झालेली आहे। जयंत मसने अकोल्याचे माजी या ठिकाणी विजयी झालेले आहेत। भाजपचे महानगर अध्यक्ष खरं तर जयंत मसने हे विजयी होताना दिसत आहेत। अकोल्यामध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे। अकोल्यामध्ये जयंत मसने हे विजयी झालेले आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, आणखीन महत्त्वाची अपडेट आता समोर येते। या ठिकाणी मुंबईचं जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं अपडेट म्हणजे मुंबईत दुपारी 12:30 वाजता जो कल समोर आलाय, यामध्ये भाजप 23, शिवसेना 5 ठिकाणी आघाडी घेताना दिसतेय। ठाकरेंची शिवसेना 14, मनसे 1 ठिकाणी पुढे। हा काहीसा इसी आहे, त्यामुळे अर्थातच काहीसे भाजपचा आता या ठिकाणी विजयोत्सव मुंबईमध्ये आता सुरू झालेला आहे। तर लोकशाही मराठीच्या या एक्झिट पोलवर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। लोकशाही मराठी पुन्हा एकदा विश्वासार्ह बातम्यांचं डेस्टिनेशन म्हणून समोर येत आहे। बरोबर आहे। मुंबईचा महा एक्झिट पोल सगळ्यात आधी लोकशाही मराठीनं दिलेला होता। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माधुरी भिसेंचा मात्र पराभव झालेला आहे। त्यामुळे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हा धक्का। मुंबई वॉर्ड क्रमांक 172 मधून राजश्री शिरवाडकर या त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आणि एक्झिट पोल नंतर जे आपण सेलिब्रेशनची यावेळेला दृश्य पाहिले, ठाण्यातल्या मुंब्रामधून एमआयएमचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेला मुंब्रा परिसर मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो। त्या ठिकाणी एमआयएमचे एकूण 4 उमेदवार विजयी झालेले आहेत।
त्यानंतर मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 33 मधून अस्लम शेख यांच्या बहिणीचा मात्र विजय झालेला आहे. कमर जहा मोईन सिद्दीकी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी विजयावरती अखेर शिक्कामोर्तब केलेला आहे. मालवणीचा हा सगळा परिसर आणि या ठिकाणी अस्लम शेख यांची बहीण विजयी. भाजपचे जयंत मसने विजयी झालेले आहेत. अकोल्यातून या घडीची महत्वाची अपडेट आपण पाहतोय. जयंत मसने विजयी झाल्याची बातमी ही समोर येते. तर छत्रपती संभाजीनगरमधून महत्वाची बातमी समोर आलेली आहे. भाजपनं विजयी खातं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडलेलं आहे. विजय अवताडे हे विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक 2 मधून. खरं तर एकीकडे रेस्ट ऑफ महाराष्ट्रातल्या मनपा निवडणुका तर छत्रपती संभाजीनगरची निवडणूक एका बाजूला, कारण भाजपमधली नाराजी, अंतर्गत कलह, रुसवे फुगवे या निमित्तानं समोर आलेले होते. प्रसंगी आत्मदहन, उपोषण असं सगळंच करण्याची वेळ इथं भाजपच्या बंडखोरांवर आलेली होती. पण बंडखोरी ही थंड करण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश आणि यामध्ये भाजपनं विजयी खातं छत्रपती उघडलंय. संभाजीनगरमध्ये भाजपनं विजयी खातं उघडत प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचे उमेदवार विजय अवताडे त्या ठिकाणी विजय प्राप्त करताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं विजयी खातं अखेर उघडलेलं आहे आणि भाजपला त्या ठिकाणचा प्रवेश तसा फारसा सोपा नव्हता, कारण जसं वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण सुरू होतं. धुळ्यामधील जल्लोषाचं वातावरण आणि त्या ठिकाणची दृश्य देखील आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय. धुळ्यामध्ये देखील जल्लोषाला अनेक कारणं आहेत. बरं, मगाशी जसं आपण म्हणालेलं होतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांमध्ये आज गुलाबी रंग उधळला जात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र त्याला राष्ट्रवादी कारणीभूत नसून त्या ठिकाणचा गुलाल आहे. अकोल्यामध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपचे पवन त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. पवन महल्ले यांनी विजयश्री त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. अकोल्यातल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. त्यानंतर मुंबईतल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या योगिता कदम मात्र विजयी झालेल्या आहेत. मुंबईमध्ये युबीटीनं आणखी एक खातं उघडत त्या ठिकाणी आपला विजय प्राप्त केलेला आहे. योगिता कदम उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. तर आणखीन एक महत्वाची बातमी प्रभाग क्रमांक 52 मधून भाजपच्या प्रीती सातम या विजयी झालेल्या आहेत. प्रीती सातम यांना उमेदवारी देण्यावरून काहीसे नाराजी सुद्धा पाहायला मिळालेली होती. तर सोलापूर इचलकरंजी आपण पाहतोय विक्ट्री साईन या ठिकाणी दिली जाते आणि जल्लोष दंड देखील थोपटले जातात सोलापूरमध्ये. विजय प्राप्त केलेल्या आपल्या कार्यकर्त्यांनी आणि ज्यांनी आपल्या संपूर्ण साथ दिलेली त्यांच्याबरोबरचं हे सेलिब्रेशन हा दिवस नगरसेवकासाठी अतिशय अविस्मरणीय अशा प्रकारचा असतो. एका बाजूला स्वतः कोण राजा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे. तर महत्वाची बातमी नवी मुंबईमध्ये भाजपची विजयी घोडदौड पाहायला मिळते. 66 जागांवर भाजपा आघाडीवर. शिंदेच्या वरचढ होत आहेत गणेश नाईक नवी मुंबई. आणि खरोखर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.